आता लेजर पोस्टिंगचा फॉर्मॅट कसा आहे बघा. इथं मी काही लेजर पोस्टिंगचे फॉर्मॅट इथं आपण ओपन करून ठेवले. आता एक आपण इथं बघूया. इथं काय बघा, डेबिट आणि क्रेडिट बाजू आहे. डेबिट मध्ये काय, डेट, पर्टिक्युलर आणि अमाऊंट. इथं पण काय, क्रेडिट बाजूला डेट, पर्टिक्युलर, अमाऊंट. ऍक्च्युली इथं अजून एक कॉलम असतोय असा एवढा. इथं पण एक असतोय कॉलम ज्याला आपण काय म्हणतो, JF, जर्नल फोलिओ. जसं जर्नल मध्ये लेजर फोलिओ होता की किती नंबरच्या पानावर लेजर पोस्टिंग होणार, तसं इथं काय असतं, किती नंबरच्या जर्नलच्या पानावरून ते आलेला आहे तो नंबर इथं टाकावा लागतो. तर तो नंबर इथं टाकला की कळेल आपल्याला ही जर्नल एंट्री कुठली आहे. आता आपण एखाद्या कंपनीमध्ये किंवा अकाउंटमध्ये जास्तीत जास्त किती लेजर ओपन करू शकतो, सांगा बघू. किती जास्तीत जास्त किती लेजर आपण ओपन करू शकतो, किती लिमिट आहे सांगा बघू. बघा आपण गेलो ना इंटरव्ह्यूला, तर तिथं असं विचारतात आपल्याला की एकूण किती लेजर ओपन करता येतात. मग आता मनातल्या मनात माहित असते आपल्याला, पण सांगूया का नको सांगूया का. तर आपल्याला कितीही ओपन करता येतात, त्याला काही लिमिटच नाही. कारण आपला व्यवहार कितीही लोकांशी होऊ शकतो ना, आणि कितीही पद्धतीने आपला व्यवहार होऊ शकतो. जितके आपल्याकडे अकाउंट असतील तितके आपण लेजर ओपन करणार त्याचे. त्यामुळे त्याला काही लिमिट नाही. मग आपण स्टेप बाय स्टेप लेजर ओपन करत जाऊया. आता पहिलं अकाउंट कुठलं दिसते आपल्याला, कॅश अकाउंट. तर इथं जाऊया, हे जे ओपन आहे. आता इथं आपण लिहिलं कॅश अकाउंट, हे झालं कॅश अकाउंटचं लेजर. इथं लिहिलं असतं मी परचेस अकाउंट, तर हे काय झालं, परचेस अकाउंटचं लेजर. आता लेजर पोस्टिंग कसं होतं हे फार महत्वाचं लक्षात घ्या, आणि त्याची मेथड फार महत्वाची आहे. कॅश अकाउंट कुठं आहे हो, डेबिट बाजूला. किती आहे, 2.5 लाख. सरळ कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला जायचं आणि लिहायचं 2.5 लाख. लेजर पोस्टिंग करताना नेहमी डोक्यामध्ये ठेवायचं, पहिलं आपण अमाऊंटच टाकायचे. कधीही ते नाव टाकायच्या भानगडीत पहिला पडायचं नाही. लक्षात आलं. कारण काय होतं, अनेक जण ट्रिक्स वापरतात काहीतरी. पण आपण काय इथं करणार आहे, कॅश अकाउंट डेबिट आहे, डेबिटला किती आहे, 2.5 लाख आहे. आता इथं अकाउंट कुणाचं आहे, कॅश अकाउंटचं आहे. आणि इथं येताना मात्र कॅश अकाउंटचा उल्लेख त्याच्याच खात्यामध्ये केला जातो. त्याच्या विरुद्ध बाजूला कोण आहे, कॅपिटल. त्यामुळे इथं काय लिहिणार मग आपण आता, टू कॅपिटल. पण पहिल्यांदा काय लिहायचं, नेहमी अमाऊंट लिहायची. पहिल्यांदा तुम्ही हे लिहिलात चुकलात. कारण काय होत आहे, टू कॅपिटल कुठं वाचतोय आपण, क्रेडिटला, आणि चुकून इथे लिहून टाकतोय आपण क्रेडिट. कसं लिहायचं आपल्याला, कॅश अकाउंट डेबिट आहे ना, तर डेबिटला 2.5 लाख रुपये, पहिला कॅश अकाउंटच्या डेबिटला 2.5 लाख रुपये लिहून टाकायचे. आता ही तारीख आहे असं आपण समजूया. किती तारखेला झालाय हा व्यवहार, 1 तारखेला. त्याच्यानंतर दुसरं अकाउंट कुठलं आहे बघा, कॅपिटल अकाउंट. त्याच्या पुढे जे आहे त्याला आपण काय म्हणूया, कॅपिटल अकाउंट. आता कॅपिटल अकाउंट कुठं आहे, क्रेडिट बाजूला आहे. किती आहे, 2.5 लाख. तर कॅपिटलच्या क्रेडिटला 2.5 लाख लिहून टाकायचं. कॅपिटलच्या क्रेडिट बाजूला 2.5 लाख लिहायचं. आणि त्याची विरुद्ध पार्टी कुठली आहे, काय लिहिणार, बाय कॅश. झाली, पहिलं लेजर पोस्टिंग आपलं झालं. त्याच्यानंतर काय बघा, HDFC बँक. पुढचं आपण इथं ओपन करूया. हे इथं लिहूया आपण, काय लिहूया, HDFC बँक. म्हणजे हे लेजर कशात झालं, HDFC बँकेचं झालं. बघा काय इथं, HDFC बँक कुठं आहे, डेबिटला. किती आहे, 50,000. HDFC बँकेच्या डेबिटला लिहायचं 50,000. आणि इथं आपण 1 तारीख राहिली बघा, ती मला पहिला. आणि विरुद्ध अकाउंट कुठलं आहे, कॅश अकाउंट. मग इथं काय लिहिणार आपण, टू कॅश अकाउंट. हा कितवा व्यवहार, दुसरी तारीख आहे, त्यामुळे 2 लिहिला आपण.
त्याच्यानंतर जर्नल एंट्रीमध्ये दुसरं अकाउंट कुठलं आहे? कॅश अकाउंट. कुठं आहे ते? क्रेडिट बाजूला आहे. म्हणून कॅश अकाउंट आपल्याकडे ऑलरेडी आहे इथं. त्याच्या क्रेडिट बाजूला काय लिहिणार? बाय HDFC बँक. किती लिहिणार? 50,000. लक्षात आलं? इथे लिहिलं. लक्षात आलं? 2 लेजर पोस्टिंग आपले झाले. तिसरं घ्या, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. परचेस अकाउंट आपल्याला बनवावं लागेल. लेजर म्हणजे मी ऑलरेडी ओपन करून ठेवलेत सगळे. इथे लिहितो मी परचेस अकाउंट. आता हे लेजर कशात झालं? परचेस अकाउंट झालं. आता काय बघायचं आहे आपल्याला? परचेस अकाउंट कुठं आहे? डेबिट बाजूला. किती आहे? 22,000. परचेस अकाउंटच्या डेबिटला 22,000 देऊन टाकायचे. हा, आणि काय लिहिणार? जे विरुद्ध आहे. काय विरुद्ध पार्टी कुठली आहे बघा? अकाउंट कॅश अकाउंट. इथं लिहिणार टू कॅश अकाउंट. नेहमी लक्षात लिहा, डेबिट बाजूला टू न सुरुवात होते, क्रेडिट बाजूला बाय न सुरुवात होते. तारीख किती आहे? 3. आणि आता दुसरं अकाउंट कुठलं आहे? कॅश अकाउंट. कुठं आहे ते? क्रेडिट. म्हणून कुठं जाणार आपण? कॅश अकाउंटच्या क्रेडिटला. इथं काय लिहिणार? बाय परचेस अकाउंट. 22,000. किती तारीख आहे? 3. त्याच्यानंतर पुढची एंट्री काय आहे? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. कॅश अकाउंट ऑलरेडी आहे आपल्याकडं. कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला किती लिहायचं आपल्याला? 37,000. तर कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला इथं 4 तारीख आहे, इथं लिहून टाकूया टू. सॉरी, पहिला अमाऊंट लिहूया आपण. किती आहे? 37,000. आणि इथं लिहिणार आपण टू सेल्स अकाउंट. लक्षात येत आहे? हा, त्याच्यानंतर सेल्स अकाउंट आपल्याला लेजर ओपन करावं लागेल. परचेस नंतर आपण इथं ओपन करूया सेल्स अकाउंट. आता सेल्स अकाउंट जे आहे कुठं आहे? क्रेडिटला आहे. म्हणून सेल्स अकाउंटच्या क्रेडिट बाजूला किती लिहायला पाहिजे? 37,000. आणि इथं आपण लिहिणार बाय कॅश अकाउंट. किती आहे तारीख? 4. त्याच्यानंतर आहे बघा पुढचं 5, कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. आता कॅश अकाउंटच्या डेबिटला किती लिहायचं आपल्याला? 3,500. कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला किती लिहायचं आहे? 3,500. इथं लिहिणार आपण टू कमिशन अकाउंट. किती तारीख आहे? 5 तारीख आहे. त्याच्यानंतर आपल्याला ओपन करावं लागेल लेजर 1. काय लिहिणार आपण? कमिशन अकाउंट. आता कमिशन अकाउंट कुठं आहे बघा? कमिशन अकाउंट आहे क्रेडिट बाजूला. तर कमिशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहून टाकणार आपण 3,500. इथं काय लिहिणार? बाय कॅश अकाउंट. आणि इथं तारीख. त्याच्यानंतर 6वी जर्नल एंट्री आहे HDFC बँक अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. HDFC बँकेच्या डेबिट बाजूला 45,000 रुपये लिहून टाकायचे. आता HDFC बँक आहे का आपल्याकडे? तर आहे. इथं लिहिले 45,000 रुपये. हा, इथं काय लिहिणार? टू सेल्स अकाउंट. आणि त्याच्यानंतर सेल्स अकाउंट जे आहे ते कुठं आहे? क्रेडिटला. सेल्स अकाउंटच्या क्रेडिट बाजूला काय लिहिणार? 45,000. 45,000 कुठं आहे बघा? सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट इथं आहे. इथं पहिला लिहूया क्रेडिट बाजूला 45,000. आणि इथं काय लिहिणार? बाय HDFC बँक अकाउंट. आणि इथं काय लिहिणार आपण? 6 तारीख. वरती HDFC बँकेच्या इथं पण लिहायला पाहिजे. इथं 6 तारीख आली. लक्षात आलं? त्याच्यानंतर आपण परत जाऊया 7. परचेस अकाउंट डेबिट आहे. परचेस अकाउंटच्या डेबिट बाजूला किती लिहिणार? 15,000. बघा, परचेस अकाउंटच्या
डेबिट बाजूला लिहिणार 15,000. आणि इथं कुठला अकाउंट आहे? सुजाता टू सुजाता एंटरप्राइजेस. किती आहे बघा? 7 आहे. आता सुजाता एंटरप्राइजेसचं आपल्याला अकाउंट ओपन करावं लागणार. तर इथं आपण ओपन करूया सुजाता एंटरप्राइजेस अकाउंट. आता सुजाता एंटरप्राइजेस कुठं आहे बघा? क्रेडिटला आहे. क्रेडिट बाजूला लिहूया 15,000 आणि इथं काय लिहिणार? बाय परचेस अकाउंट. बरोबर? जर्नल मध्ये पुन्हा आपण जाऊया. बघा इथे 7 लिहूया, 7 तारीख. त्याच्यानंतर बघा सुजाता एंटरप्राइजेस डेबिट. हे सुजाता एंटरप्राइजेसच्या डेबिट बाजूला आपल्याला किती लिहायचं आहे? 10,000. इथे लिहून टाका इथं 10,000. इथं काय लिहिणार? HDFC बँकेनं चेक दिलाय आपण, तर इथं लिहिणार टू HDFC बँक अकाउंट. तारीख किती? 8. त्याच्यानंतर HDFC बँक कुठं आहे बघा? HDFC बँक क्रेडिट बाजूला. तर HDFC बँकेच्या क्रेडिट बाजूला जाऊया. पहिल्यांदा अमाऊंट लिहूया. किती अमाऊंट आहे? 10,000. इथं काय लिहिणार आपण? बाय सुजाता एंटरप्राइजेस. किती तारीख आहे? 8 तारीख. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा 9 प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट. आपल्याला काय करावं लागेल? ओपन करावं लागेल. इथं जाऊया प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट. किती आहे बघा? प्रिंटिंग अँड स्टेशनरी डेबिटला 2,900. डेबिटला 2,900. विरुद्ध कुठला आहे बघा? टू कॅश अकाउंट आहे. किती तारीख आहे? 9 तारीख आहे. आता कॅश अकाउंट जे आहे इथं क्रेडिट बाजूला, तर कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आपल्याला 2,900 लिहायचं आहे. इथं पहिल्यांदा आपण लिहिलं 2,900. इथं काय लिहिणार? बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट. किती तारीख? 9 तारीख. त्याच्यानंतर आपण जाणार 10 तारीख. सुजाता एंटरप्राइजेस अकाउंट डेबिट. सुजाता एंटरप्राइजेस अकाउंटच्या डेबिटला, सुजाता एंटरप्राइजेसच्या डेबिटला आपण काय लिहिणार? 500. आणि इथं काय लिहिणार? विरुद्ध काय आहे बघा? परचेस रिटर्न. लिहिणार टू परचेस रिटर्न. बरोबर? आणि आता आपल्याला नवीन इथं किती आहे? नवीन अकाउंट एक तयार करावं लागणार. परचेस रिटर्न. आता परचेस रिटर्न अकाउंट कुठं आहे? कुठं आहे बघा? परचेस रिटर्न क्रेडिटला. तर परचेस रिटर्नच्या क्रेडिटला आपण लिहिलं 500. इथं काय लिहिणार? बाय सुजाता एंटरप्राइजेस. आणि इथं किती लिहिलं? 10. बरोबर? जर्नल एंट्री मध्ये पुन्हा गेलो आपण. पुढे काय बघा? कॅश अकाउंट डेबिट 2,500. कॅश अकाउंट डेबिट. तर कॅश अकाउंटच्या डेबिटला जाऊया आपण. कॅश अकाउंटच्या डेबिटला किती लिहिलं आपण? 2,500. विरुद्ध कुठला आहे? टू HDFC बँक अकाउंट. किती आहे? 11. आता HDFC बँक कुठं आहे? क्रेडिटला आहे. बघा HDFC बँक कुठं आहे? क्रेडिटला आहे. HDFC बँकेच्या क्रेडिट बाजूला लिहूया 2,500. इथं काय लिहिणार आपण? बाय कॅश. तिथे इथं 11.
त्यानंतर आहे बघा कॅश अकाउंट डेबिट किती आहे 1500. कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहूया 1500 इथं. विरुद्ध कुठला आहे बघा इंटरेस्ट अकाउंट आहे. इथे लिहिलं आपण काय लिहिलं टू इंटरेस्ट अकाउंट किती आहे ते 12. आणि आता इंटरेस्ट अकाउंट एक नवीन बनवायला पाहिजे आपल्याला म्हणून इथं खाली लिहूया आपल्याकडे आहे का तयार होऊया नाहीतर मग तयार करूया. आहे तयार इथं लिहूया इंटरेस्ट अकाउंट. आता इंटरेस्ट अकाउंट कुठे आहे हो इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट बाजूला तर इंटरेस्ट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहिलं आपण 1500. इथं काय लिहिलं बाय कॅश अकाउंट किती आहे ते 12. ओके. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी आपल्याला बनवावं लागेल प्लांट अँड मशिनरी अकाउंट. आता डेबिट आहे किती आहे बघा डेबिट 15,000. प्लांट अँड मशिनरीच्या डेबिट बाजूला 15,000 विरुद्ध कुठला आहे कॅश अकाउंट. इथे लिहिलं टू कॅश अकाउंट किती आहे 13. आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आपल्याला 15,000 लिहायचे. कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला 15,000 आणि इथं काय लिहिलं बाय प्लांट अँड मशिनरी. हे थोडं मोठं करू. ओके किती. त्याच्यानंतर शेवटचं आहे टेलिफोन बिल अकाउंट. तर आपल्याला बनवावं लागेल ते लेजर टेलिफोन बिल अकाउंट. आता नेहमी लक्षात ठेवायचं टेलिफोन बिल कुठं आहे डेबिटला म्हणून टेलिफोन बिल अकाउंटच्या डेबिट बाजूला पहिला अमाऊंट लिहून टाकायचं. कधीही पहिला अकाउंटचं नाव लिहायच्या भानगडीत पडायचं नाही. कोणाच्या डेबिटला काय ते बघायचं आणि तिथं पहिला लिहून अमाऊंट लिहायची आणि मग इथे लिहायचं टू बँके थ्रू दिले का आपण ते हा HDFC बँक. इथे लिहिणार टू HDFC बँक. ती तारीख आहे 14. आता आपण HDFC बँकेकडे जाणार आणि HDFC बँक क्रेडिटला आहे त्याच्या क्रेडिटला लिहिणार 1000. इथे लिहिणार बाय टेलिफोन बिल इथे लिहिलं 14. तर हे काय सगळे झाले हो लेजर पोस्टिंग झाले.